माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक उमद्या तरुणाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीकडून उमेदवारी मिळाली आणि जे दोडामार्ग तालुक्यामध्ये लोकांच्या मनामध्ये जे होतं ते या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा जाहीर झालं आहे. काय सांगाल, एकंदर कसा प्रतिसाद तुम्हाला माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मिळतोय? सुंदर असा प्रतिसाद पूर्ण माटणे मतदारसंघामध्ये आम्हाला भेटतोय. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोक सांगतात की तुम्ही आलात, खरोखर तुमचे म्हणजे तुम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल तुमच्या पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद. कारण या माटणे मतदारसंघात आम्हाला खरोखर बदल हवा होता आणि तो नक्कीच होईल. की प्रचार केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात की जो विकास माटणे मतदारसंघात व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आणि 100% आमचे विशाल परब साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, राणे साहेब, आपले रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्की तो करू. या ठिकाणी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आणि तोच प्राकर्षाने या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये चर्चा केली जाते त्या प्रश्नाची. त्यावर आश्वासन देताना आपण नक्की काय आश्वासित केले मतदारांना? आम्ही माटणे मतदारसंघात प्रचार करत असताना प्रत्येक गावामध्ये गेलो. त्या गावामधून आम्हाला असं लक्षात आलं की पाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता आंबडगावसारख्या गावात 6-7 किलोमीटरवरून पिण्याचं पाणी घेऊन येतात. त्याच्यात हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही लोकांना मतदारांना एवढं सांगितलं की 100% तुम्हाला येत्या काही मी लगेच निवडून आल्यानंतर लगेच होऊ शकत नाही, पण नक्कीच आल्यानंतर तुम्हाला तिराई धरणाचं पाणी या सगळ्या आपल्या माटणे जिल्हा परिषदला घेऊन येणार ही त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये धनशक्तीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो, त्याला तुम्ही कशा पद्धतीने तोंड देणार? आता माटणे मतदारसंघातला जो प्रचार आहे तो युवकांनी आणि मतदारांनी स्वतःच्या हातात घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणी किती पैशाचा वापर करू दे, कोणी किती धनशक्ती वापरू दे, त्याचा काही फरक नाही पडत. विशालजी, आपण सावंतवाडी नगरपालिकेमध्ये एक प्रकारची किंगमेकरची भूमिका आपण त्या ठिकाणी निभावली. अशक्यप्राय अशी या ठिकाणी विजयाची घोडदौड त्या ठिकाणी, आणि आज समीकरणच बनलं आहे की विशाल परब त्या ठिकाणी विजय. या जिल्हा परिषदेमध्ये दोडामार्गमध्ये प्रचाराला आल्यानंतर काय वाटतंय? सर्वप्रथम मी धन्यवाद देतोय माझ्या दोडामार्गवासियांना. आजपर्यंत दोडामार्गवासियांनी पूर्णपणे विश्वास भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांवरती ठेवलेला आहे. मी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण दोडामार्गवासियांना आवाहन करतो आहे की जसं सावंतवाडी नगरपालिकेचं जे इलेक्शन झालं किंवा वेंगुर्ल्याचं नगरपालिकेचं इलेक्शन झालं, त्याच्या आदल्या दिवशी मी आवाहन केलं होतं की एकदा विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवरती. सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, किंवा विशेष म्हणजे खासदार नारायणरावजी राणे साहेब, किंवा सर्वांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, या सगळ्यांवरती किंवा महायुतीच्या सर्व नेत्यांवर विश्वास आपण ठेवला आणि त्यावेळीसुद्धा सत्ता ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दिशेने आपण दिली. मी माझ्या माटणे विभागामध्ये किंवा जिल्हा परिषदच्या तिन्ही दोडामार्गच्या विभागांना सांगतोय की महायुतीचे उमेदवार का निवडून द्या. तर केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता आहे. या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा एकत्रित सत्ता आहे आणि तळकोकणामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये तीच सत्ता असावी, जेणेकरून केंद्राचा जो पैसा आहे, जो निधी आहे, तो एका मार्गाने या दोडामार्गवासियांना भेटेल. आणि दोडामार्गची लोकांची जी व्यथा आहे, आपण आता जिथे उभे आहोत या इथनं 8 किलोमीटरवरती तिलारी डॅम आहे, परंतु त्याचा फायदा माझ्या या गोरगरीब जनतेला होत नाही आहे. या तरुण मुलांना इथे रोजगाराची संधी नाही आहे. आपलं पाणी इकडनं गोव्याला जातं आहे, परंतु इथे प्यायला पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तर मी एक तरुण तडफदार नेतृत्व करत असताना माझ्यासारखे तरुण, माझे मित्र आणि माझे भाऊ सन्माननीय दीपकजी गवस या जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जेव्हा जिल्हा परिषदमध्ये जातील त्यावेळी माटणे विभागातील प्रश्न जोरदार ते मांडतील याची आशा माझ्या या गोरगरीब जनतेला आहे. मला खात्री आहे की मतदान होईल, सर्व होईल, निवडणूक होईल, आमचे उमेदवार निवडूनही येतील. पण निवडून आल्यानंतर काय? तर निवडून आल्यानंतर या सर्वसामान्य जनतेमध्ये पुढील 5 वर्ष बसून त्यांच्यासोबत राहून कार्य करण्याची धमक आमच्या उमेदवारांमध्ये आहे. आणि अशा प्रकारचे 50ही उमेदवार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीने दिलेले आहेत. सिंधुदुर्गातील सर्व जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत हे मला वाटतं सर्व यंग आहेत, चांगले आहेत आणि पोषक वातावरण आहे त्यांच्यासाठी. मी दोडामार्गच्या तिन्ही सीट या महायुतीच्या निवडून येतील. सन्माननीय दीपकजी गवस यांची माटणे विभागातील सीट खूप मोठ्या फरकाने निवडून येईल अशी मी आशा बाळगतोय.